सर्व महामाता आणि सर्व महामानव यांना त्रिवार अभिवादन. त्याचप्रमाणे आज आपल्या ऑनलाईन मीटिंगसाठी हजर असलेले सर्व श्रोतागण, उपासक, उपासिका या सर्वांना सप्रेम जय भीम, जय भारत, जय संविधान. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष व्याख्यानमालेत आज आपण पुष्प क्रमांक 903 वे गुंफत आहोत. आज शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 आणि आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या आपल्या ग्रुपवरील समिती सदस्यच आहेत त्या आदरणीय माधुरीताई चंद्रकिरण कोटांगळे, रेल्वे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्या, नागपूर येथून आहेत. तर मी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि त्यांचा आजचा विषय आहे लोककल्याणकारी संत तुकाराम महाराज. आणि ताईंनी, आदरणीय माधुरीताईंनी आपल्या विषयाला सुरुवात करण्या अगोदर मी काही सूचना देत आहे की फक्त आपला माईक आणि व्हिडिओ फक्त जे प्रमुख वक्ते आहेत त्यांचाच चालू राहील. आणि आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या आदरणीय माधुरीताई चंद्रकिरण कोटांगळे यांना मी विनंती करतो की त्यांचा आजचा जो विषय आहे लोककल्याणकारी संत तुकाराम महाराज या संदर्भात ताईंनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आदर्शांना वंदन. माझा आवाज येतोय ना सर? थँक्यू सर. हो, आवाज येते. हो, येत आहे. थोर समाज सुधारक आणि महामाता महापुरुष यांना त्रिवार नमन करते. आज दिनांक 19 जुलै 2024. जय भारत, जय संविधान. ऑनलाईन उपक्रमाला उपस्थित सर्व समितीचे कार्यकर्ते, ज्येष्ठ विचारवंत, श्रोते यांना सविनय जय भीम. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष व्याख्यानमालेचे आज पुष्प क्रमांक 903 गुंफले जात आहे. आजच्या पुष्पामध्ये मी आदरणीय मुकेशदादा माणिक गायकवाड मला यांनी माझा विषय घेऊन इथे बोलण्याची संधी दिली. माझ्या विनंतीला मान ठेवून आजचे पुष्प गुंफण्याचा मला मान दिला, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. ते रोजच्या ऑनलाईन मीटिंगचे तांत्रिक नियोजक असतात. तसेच माझे सामनेर बोधाचार्य आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. आजचे सूत्रसंचालकांच्या अनुपस्थितीमध्ये आदरणीय अरविंदजी लिंबा जगताप यांनी सूत्रसंचालन आणि प्रस्तावना केले, त्याबद्दल आदरणीय अरविंद सरांचे पण मी आभार व्यक्त करते. तसेच आयोजक ग्रुप बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र आणि द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा उपक्रम राबविला जात आहे. या सर्वांचे मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करते. तर बघा, मी फार मोठी वक्ते नाही आहे. लहान धम्म भगिनी समजून मला माझ्या काही चुकांमध्ये अडचण आला असेल तर मला तुम्ही मी क्षमस्वी राहीन, मला माफ करावे हीच विनंती सर्वप्रथम व्यक्त करते. सर्वांना प्रेमपूर्वक आणि सविनय जय भीम करून जास्त न ताणता विषयाला हात घेऊन आपल्या विषयाला सुरुवात करीत आहे. तर संत तुकाराम महाराजांची जी जयंती असते ती 2 फेब्रुवारी 1608 त्यांचा जन्म आहे 2 फेब्रुवारीला. तर लोककल्याणकारी क्रांतिकारक संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1608 रोजी
पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला. देहू हे गाव इंद्रायणी नदीच्या उजव्या काठावर आहे. संत तुकाराम महाराज यांचे वाडवडील हे संत तुकाराम महाराज यांचे वाडवडील हे मनोभावे वारकरी संप्रदाय आचरणारे होते. त्यांच्या मागील 8 पिढ्यापासून ते विठ्ठल भक्त होते. संत तुकाराम महाराज हे मोरे घराण्यातील आहेत. आंबिले हे त्यांचे उपनाम आहे. संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचे नाव बोल्लोबा तर आईचे नाव कनका म्हणजेच कनकाई होते. संत तुकाराम महाराजांना 2 भाऊ होते. आधी म्हणजे त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड घेऊ, नंतर मी त्यांच्या थोर समाज सुधार कार्याला हात लावेन. तर त्यांचे मोठा भाऊ त्यांचे नाव सावजी आणि धाकटा भाऊ कान्होबा. तर तुकोबा तुकाराम महाराजांना तुकोबा म्हणायचे. हे आपल्या भावंडावर जीवापाड प्रेम करत असत. मोठा भाऊ सावजी हे लहानपणापासूनच अत्यंत संवेदनशील आणि चिंतनशील मनाचे होते. ऐन तारुण्यामध्ये त्यांनी सर्व संघ परित्याग केला. त्याला विरक्ती प्राप्त झाली. म्हणजेच त्यांचा संसारामध्ये मन न लागल्याने त्यांनी सर्व संघ परित्याग केला. त्यांना विरक्ती प्राप्त झाली. माधुरीताई एक मिनिट डिस्टर्ब करतो. मंगलाताई आणि नितेश सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपला कॅमेरा बंद करावा. हा माधुरीताई, आपण सुरुवात करावी. बरं, धन्यवाद सर, धन्यवाद. तर त्यांनी गृहत्याग करून परमार्थाचा मार्ग स्वीकारला तुकाराम महाराजांच्या मोठ्या भावांनी. म्हणून कुमार वयातच संत तुकाराम महाराजांवर संसाराची जबाबदारी पडली. संत तुकाराम महाराजांचे घराणे हे सधन शेतकऱ्यांचे घराणे होते. ते आपल्या घरी व्यवस्थित सर्व सुखसोयी त्यांच्या घरी नांदत होत्या. त्यांचे वाडवडील हे सावकार आणि महाजन होते. महाजन म्हणजे बाजारातील वजन मापे यावरती नियंत्रण ठेवणारे व बाजारपेठेतील कर वसूल करणारा अधिकारी होय. बाजारपेठेतील ज्या मालावर, विक्रीवर, खरेदीवर जो कर असतो तो वसूल करणारे ते अधिकारी त्यांचे घराणे. संत तुकाराम महाराजांनी पारंपरिक सावकारकी बंद केली. जेव्हा ते या व्यवसायामध्ये गुंतल्या गेले तेव्हा त्यांनी ही जी पारंपरिक प्रकारची सावकारकी होती, कर वगैरे लादण्याची, ती त्यांनी स्वतः बंद केली. आणि त्यांचे किराणा मालाचे दुकान होते. तसेच ते नामवंत शेतकरी सुद्धा होते, म्हणजे भूमिपुत्र होते. संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव रखुमाई रखुमा होते. तर त्यांचे त्याग पाहून ते रखुमाई. तर दुसऱ्या पत्नीचे नाव अवलाबाई. तसेच तिचे म्हणजे त्यांचे अवलाईंचे दुसरे नाव जिजाई पण होते. संत तुकाराम महाराजांच्या काळात तेव्हा मोठा दुष्काळ पडला होता 17व्या शतकामध्ये. तेव्हा जेव्हा खूप मोठा दुष्काळ पडला त्या प्रसंगी त्यांनी गोरगरिबांना धनधान्याचे मोफत वाटप केले. म्हणजे मुक्त त्यांनी धनधान्य वाटले होते. ते अत्यंत प्रेमळ आणि संवेदनशील मनाचे होते. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ही त्यांची साधू आणि देव या बाबतची. सर आवाज नाही येत आहे का? येतो. मॅडमच्या एरियामध्ये नेट प्रॉब्लेम असेल. तर जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा ते देव तेथेची जाणवा. ही म्हणजेच गोरगरिबांना मदत करणे, रंजल्या गांजल्यांना हाच खरा धर्म आहे, हे त्यांचे धर्माचे तत्वज्ञान होते. संत तुकाराम महाराजांना महादेव, नारायण आणि विठोबा ही 3 मुले आणि गंगा, भागीरथी आणि काशी या 3 मुली होत्या. ते हिंदू धर्माचे थोर संत सुधारक होते संत तुकाराम महाराज. त्यांचा संसार अत्यंत सुखाचा होता. थँक्यू. बघा
तर त्यांच्या जो कौटुंबिक सुख आहे संसारातला, त्याच्याबरोबरच आपल्या संसाराबरोबरच सर्वांचा म्हणजे जनसामान्यांचा संसार सुखाचा असावा यासाठी त्याची धडपड होती. त्यांनी पत्नीला आणि मुलांना अत्यंत प्रेमाने वागविले, म्हणजे ते नम्र वृत्तीचे होते. संत तुकाराम महाराजांच्या कार्याचा त्यांच्या पत्नीला आणि मुलांना प्रचंड अभिमान वाटत असे, कारण ती खूप पॉझिटिव्ह होते संसाराप्रती आणि समाजाप्रती पण. त्यांनी उत्पन्नाचा खूप मोठा भाग गोरगरिबांना मदत म्हणून वाटप केला. बघा, बुद्ध धम्मामध्ये म्हटलं आहे की आपल्या संपत्तीतला काही धर्मज्ञान किंवा गोरगरिबांना तुम्ही दान करून म्हणजे पुण्य कमविता येते. त्याच वृत्तीने तीच वृत्ती अंगी बाळगून त्यांनी उत्पन्नाचा खूप मोठा भाग गोरगरिबांना मदत म्हणून वाटप केला. याचा त्यांना प्रचंड आनंद वाटत असे, दुसऱ्यांना हेल्पिंग हँड देऊन. त्यांच्या या लोककल्याणकारी कार्यात त्यांच्या पत्नीचा पण खूप मोठा वाटा आहे. त्यांना आपल्या पतीचा प्रचंड अभिमान वाटत असे. त्यांना म्हणजे दोन्ही पत्नींना पतीचे जे सहकार्याचे जे कार्य होते त्यांचा त्या दोन्हींना खूप अभिमान वाटत असे. बघा, इथे कष्टकरी, कामकरी, शेतकरी तसेच महिला यांच्या अधोगतीचे कारण हे अज्ञानामध्ये आहे. त्यामुळे आपण ज्ञानी झाले पाहिजे, हा संत तुकाराम महाराजांचा आग्रह होता. ज्ञान हीच महत्वाची संपत्ती आहे असे त्यांचे मत होते. म्हणून ते म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे येतने करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. संत तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रबोधन केले. त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत दिली. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता या विरुद्ध त्यांनी आवाज उठविला होता. त्या 17व्या शतकामध्ये त्यांनी अभंग लेखन केले. सनातनी व्यवस्थेविरुद्ध त्यांनी बंड केले. त्यावेळेस सनातन्यांनी आपल्या वाचनात आलेलेच असेल, कारण फार ज्येष्ठ मंडळी हे वक्तव्य ऐकत असतील. तर सनातन्यांनी संत तुकाराम महाराजांची बदनामी करायला सुरुवात केली होती. संत तुकाराम महाराजांकडे प्रतिभा नाही. बघा कशा प्रकारे बदनामी करत होते. त्यांच्याकडे प्रतिभा नाही, त्यांना संस्कृत येत नाही, अशी अवहेलना सुरू केली होती. तेव्हा संत तुकाराम महाराज त्या सनातन्यांना उद्देशून म्हणत होते की बघा, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा. बिलकुल परखड भाषेत म्हणायचे ते. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एरानी वहावा भारमाती, तुका तरी सहज बोले वाणी, त्यांच्या घरी वेदांत आहे पाणी. बघा, पाणी भरतो वेद जे आहेत तुमचे, ते वेद पुराण. माझ्या घरी पाणी कसे? संत तुकाराम महाराजांच्या या बोलण्यामागे दर्प नव्हता, म्हणजे अहंकार नव्हता, घमेंड नव्हती, उर्मटपणा नव्हता. होता तो नम्रतापूर्वक अभिमान. म्हणजेच त्यांना नम्रतापूर्वक अभिमान हा वाईट गोष्ट झाली आणि स्वाभिमान ही नम्रतापूर्वक गोष्ट झाली. तर ज्ञान आणि गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही आहे. बघा, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या काळामध्ये पण संस्कृत शिकायला त्यांनी बंदी घातली होती. आता 17व्या शतकात ते ज्यांच्याशी करत होते, तर ते बिलकुल अंगनिशी म्हणायची की ज्ञान ही गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही. हे संत तुकाराम महाराजांनी ते ठासून सांगून ठेवले होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांनी जनतेला धनसंपत्तीचे, श्रमाचे आणि काटकसरीचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणजे अष्टपैलू होते. कसे की ते सामान्य जनतेला धनसंपत्ती, श्रम आणि काटकसर कशी करायची ते ह्या सर्वांचे महत्त्व पटवून दिले. आपण कष्ट केले पाहिजे, चांगल्या मार्गाने पैसा कमावला पाहिजे, त्याचा विनियोग सुद्धा, खर्च सुद्धा विचारपूर्वक केला पाहिजे, असे सांगणारे संत तुकाराम महाराज हे महान अर्थतज्ञ होते. ते म्हणतात पुढे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. वेळोवेळी आपल्याला त्यांचे अभंग ऐकायला मिळतात, पुस्तकांतून का होईना, यूट्यूब पण सुद्धा. तर जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी. बरोबर आहे. म्हणजे उत्तम मार्गाने तुम्ही धन जोडा
आणि त्यांचा वेचन सुद्धा चांगल्याच कामामध्ये करा. सोन्या चांदीवर प्रेम करण्यापेक्षा आपल्याला जगवणाऱ्या मातीवर, भूमीवर प्रेम केले पाहिजे, असा आग्रह तुकारामांचा होता. आपल्याकडे कितीही सोने चांदी असले तरी, पहा, आपल्याकडे कितीही सोने चांदी असले तरीही पोटाची भूक भागवण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. आणि ते अन्न आपल्याला या मातीतून, म्हणजेच भूमीतून, जमिनीतून मिळते. माती ही सोन्याहून मौल्यवान आहे. त्यामुळे सोन्या चांदीचा हव्यास, त्याचा म्हणजे आग्रह धरण्यापेक्षा मातीवर प्रेम करा, असा हा संत तुकाराम महाराजांचा विचार होता. मग ते म्हणतात, सोने चांदी मृत्तिके समान, मृत्तिका सोन्याहुनी मौल्यवान. सोने चांदी हे माती समान आहेत, माती ही तर सोन्याहुनी सुद्धा मौल्यवान आहे. त्यांनी पुढे दारू तंबाखू प्राशन करणाऱ्यावर कडाडून हल्ला केला होता. बघा, त्यांनी व्यसनाधीन जे असतात त्यांनाही ते उपदेश करत होते. व्यसनाधीनता हा मानवी विकासातील मोठा अडथळा आहे. बरोबर आहे. व्यसनाधीनतामुळे आपले शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक नुकसान होते. शरीर खपतो, आर्थिक म्हणजे पैसा पण डुबतो, आणि समाजामध्ये आपले व्यसनाधीनतामुळे आपण बडबड करत राहतो. काही काळी आपल्याला प्रतिमा आपल्यात उरत नाही तर ते समाजातील लोक नावं ठेवतात. म्हणून व्यसनाधीनतेमुळे आपले शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक नुकसान होते, हे संत तुकाराम महाराज जनसामान्यांना अत्यंत कडकडीने सांगत असत. व्यसनाधीनतेमुळे घर बुडते, असे संत तुकाराम महाराजांचे मत आहे. मग ते काय म्हणतात? ओढुनी तंबाखू काढिला जे धुर, ओढुनी तंबाखू काढिला जे धुर, बुडेल ते घर तेने पापे. अरे रे, ज्या तंबाखू तुम्ही सिगारेट ओढिता त्या धुरामुळे घर बुडते, आणि हे काय आहे? पाप आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले तर घर बुडेल, असे संत तुकाराम महाराजांचे लोककल्याणकारी विचार होते. गोरगरिबांना, उपेक्षितांना मदत करणे हेच खरे पुण्य आहे. म्हणजे गरजूंना, जे गरीब आहेत त्या आणि उपेक्षित आहेत त्यांना मदत करणे हेच खरे पुण्य आहे, आणि गोरगरीब उपेक्षितांना त्रास देणे हे खरे पाप आहे. याबाबत तुकाराम महाराज म्हणतात, अशी म्हणजे त्यांची पाप आणि पुण्याची ही संकल्पना होती की उपेक्षितांना, गोरगरिबांना मदत करणे हे पाप आहे, आणि त्यांना त्रास देणं म्हणजे हे पाप. गोरगरिबांना आणि गरजूंना, उपेक्षितांना मदत करणे हेच खरे पुण्य, आणि त्रास देणे त्यांना हे पाप. ही पाप पुण्याची संकल्पना तुकाराम महाराजांमध्ये रुजली होती. ते म्हणतात, परोपकार ते पुण्य, परपीडा ते पाप. प्रत्येक अभंगाचा त्यांचा इतका सुंदर अर्थ निघतो, तो पण लोककल्याणकारी. संत तुकाराम महाराज श्रमाला प्रतिष्ठा देतात. ऐत खाऊ परजीवी लोक त्यांना आवडत नसत. दुसऱ्यांच्या श्रमावर जगणाऱ्या लोकांचा त्यांनी नेहमी धिक्कार केला. म्हणजे परोपकारी. भाकड कथा सांगून, बघा, भाकड कथा सांगून श्रमकऱ्यांच्या जीवावर जगणाऱ्या सनातनी बुवाबाजीला संत तुकाराम महाराज म्हणतात, भिक्षा पात्र अवलंबने, जडो जिने लाजिरवाने. तुम्ही सर्व गोष्टीने बरोबर असून तुम्ही हे भाकड कथा सांगून भिक्षापात्र हातात घेता, हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. सनातन्यांनो, भिक्षा मागून जगता, लाज कशी वाटत नाही तुम्हाला? बिलकुल ते असे सवाल त्यांना विचारतात, बिलकुल प्रश्न करतात. संत तुकाराम महाराजांनी भविष्य, पंचांग, मुहूर्त, सकून, अपशकून या अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध परखड शब्दात आवाज उठवला. त्यांनी बुद्धी प्रामाण्यवादाचा आग्रह धरला. ते म्हणतात पुढे, मेळवुनी नरनारी, सकून सांगती नारापणी. मेळवुनी नरनारी, सकून सांगती नानापरी. तुका म्हणे ऐसे मेंद, तयापासी नाही गोविंद. सांगो जाणती शकून, भूत भविष्य वर्तमान. तयांचा आमासी कंटाळा, त्याचे तोंड न पहावे. बघा, भविष्य, पंचांग, मुहूर्त पाहणाऱ्याचे जे थोबाड देखील पाहू नका. मला तर बिलकुल आवडत नाही म्हणतात ते, असे त्यांचे मत आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात,
जिवंतपणी आई वडिलांना सांभाळा. पुढे ते म्हणतात बघा, जिवंतपणी आई वडिलांना सांभाळा, मृत्यूनंतरचे कोणतेही जीवन नाही. काय आहे मृत्यूनंतर? मग एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पिंडदान करणे, तेरवी करणे, केस कापणे, नैवेद्य दाखविणे आणि तो नैवेद्य खाण्यासाठी कावड्याची वाट पाहणे, हा एक मूर्खपणा आहे. त्यांचे बिलकुल परखड मत होते. आपले मृत वाडवडील काय कावडे होते काय? ते बिलकुल परखड सवाल करतात लोकांना की आपले मृत वाडवडील काय कावडे होते का? मग ते काय म्हणतात आपल्या अभंगामध्ये, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाडवा चाडवी केले आपणची जेवी. तुम्ही दिखावा करता आणि आपणच घास भरता मग पोटात. तीर्थयात्रा करून ते पुढे म्हणतात की तीर्थयात्रा करून पुण्याची अपेक्षा करण्यापेक्षा, तीर्थयात्रेला जाऊन पुण्य मिळेल मला याची अपेक्षा करण्यापेक्षा आई वडिलांना सांभाळणे हेच खरे पुण्य आहे. काशी तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर जेवढे पुण्य लाभते ना, त्यापेक्षा जास्त पुण्य आई वडिलांची सेवा केल्यानंतर मिळते. हे असे तुकाराम महाराजांचे मत आहे. काय म्हणतात ते, माय बापे अवघी काशी, माय बापे अवघी काशी, तेने न भजावे तीर्थासी, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. छान. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन दगडधोंड्याची पूजा करण्यापेक्षा कुटुंबातील आई वडील, भाऊ बहीण, मुलं, पत्नी यांचा आदर सन्मान करा, गोरगरिबांना मदत करा, शेजाऱ्यांशी प्रेमाने वागा, हे महाराजांचे लोककल्याणकारी विचार आहेत. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन फलप्राप्ती होणार नाही असे संत तुकाराम महाराज म्हणतात. काय म्हणतात ते, जाऊन या तीर्था काय तुवा केले, जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म पक्षाडिले वरी वरी, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, नाही निर्मळ जीवन काय करील साबन. काय म्हणतात बघा, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्ही अंग स्वच्छ कराल, पण अंतकरण स्वच्छ करणारे साबण तुमच्यापाशी आहे का? पाणी स्वच्छ नसेल तर महागडे साबण देखील उपयुक्त ठरणार नाही. अंतकरण स्वच्छ करणारे साबण अजून आलेले नाही. आले काय? आपले शरीर स्वच्छ करते साबण कुठलेही, तेही थोड्या वेळ पुरते. थोडेसे उन्हात जा, घामाचे कष्टाचे कामं करा, अजून जैसे ते. सज्जन लोक हे तीर्थक्षेत्रापेक्षा आणि साबणापेक्षा श्रेष्ठ असतात. सज्जन लोक, सज्जन लोक म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वच सकारात्मक आहे, ते सज्जन लोक हे तीर्थक्षेत्रापेक्षा आणि साबणापेक्षा श्रेष्ठ असतात, असे संत तुकाराम महाराजांचे विचार आहेत. कुंभमेळा हा, कुंभमेळा बघा, कुंभमेळा हा भटांचा पर्वणी मेळा असतो. त्यांच्या पर्वावर हे केलेला, काय म्हणतात त्यांना, योजलेला मेळा असतो. हा भटांचा पर्वणी मेळा असतो. ते महाराजांचे असे परखड मत आहे. कुंभमेळ्याला जाऊन आंघोळ करणं, केस कापणे यात कसला आला धर्म, हा तर मूर्खाचा बाजार आहे, असे क्रांतिकारक आणि परखड मत तुकाराम महाराजांनी एका अभंगात त्यांनी व्यक्त केलेले आहेत. काय म्हणतात, आली सिंहस्थ पर्वणी, आली सिंहस्थ पर्वणी, नाव्या भटा झाली धनी. बरोबर आहे ना, नावा भटा झाली धनी. अंतरी पापाची कोडी, वरी वरी बोडी धाडी, बोडीले ते निघाले नाही पालटले अवगुण, पाप गेल्याची काय खुन, तुका म्हणे अवघ्या हसीन. अंतरून जी पापाची कोडी राहिली ते दाढी केल्याने, वरवर शरीर स्वच्छ केल्याने कुठे होणार आहे? बोडीले ते निघाले, अवगुण पलटणार आहेत का त्याने? पाप गेल्याची काय खुन, काय खुन आहे तुमच्याजवळ? काय प्रूफ आहे की पाप आपले धुवून गेलेले आहेत कुंभमेळ्यामध्ये आंघोळ केल्याने, दाढी मूज काढल्याने? तुका म्हणे अवघा सीन. अशा क्रांतिकारक संत तुकाराम महाराजांचा शेवट कसा झाला याबद्दल मतभिन्नता आहे. जे वैचारिक आहेत, बुद्धिप्रामाण्यवादी आहेत आणि अभ्यासू आहेत त्यांना कळलेलंच आहेत. ती भिन्नता मग आपण पुढे पाहू. तर संत तुकाराम महाराज यांचा जन्म 1608चा, तर मृत्यू 1650 सालचा. बघा, म्हणजे ते फक्त
फक्त 42 वर्षे जगले. ते वयाच्या 42व्या वर्षी मृत्यू पावले. हे वय काय मृत्यूचे नाही. संत तुकाराम महाराज अत्यंत तरुण असताना त्यांचा मृत्यू कसा झाला हा नेहमीच शंकेचा आणि वादाचा विषय ठरला आहे. तर संत तुकाराम महाराजांचा मृत्यू कसा झाला हे समजून घेण्यासाठी त्यांचा संघर्ष समजून घ्यावा लागेल. ते अत्यंत बुद्धिमान, प्रेमळ आणि श्रीमंत होते. त्यांना सर्व गोष्टीचे ज्ञान होते. म्हणूनच तर ते काय म्हणत होते की वेद माझ्या घरी पाणी भरतो. लोकांना त्यांना ब्राह्मण लोक आणि सनातनी लोक काय म्हणायचे की संस्कृत याला कुठे समजते. यांच्या का वेळोवेळी लोक त्यांना ही म्हणजे जिथे राहिले ब्राह्मण लोक सनातनी लोक म्हणजे एकत्र व्हायचे आणि त्यांच्याशी काय अभाळ बोलायचे. तर ते अत्यंत बुद्धिमान, प्रेमळ पण होते. बघा आपण वरील मी सांगितले ज्यापूर्वी, तर श्रीमंत सुद्धा होते. ते मनाने सुद्धा श्रीमंत होते. घरी तर होतेच होते, पण बिचारे सर्वांना हेल्पिंग हँड देत होते. त्यांनी बघा सुमारे 5000 अभंग लिहिले. त्यांनी लोकांना कर्जमुक्त केले. संत तुकाराम महाराजांचा लढा हा विषमतेविरुद्ध होता. कारण त्यांनी मी आधीच सांगितलं की जे शिक्षण घेण्यामध्ये भेदाभेद नसायला हवी. म्हणजेच दिसूनच येते की ते त्यांचा हा लढा विषमतेविरुद्ध होता. ते म्हणतात भेदाभेद भ्रम अमंगल, भेदाभेद भ्रम अमंगल, सर्वांची एकच विण, तेथे कैसे भिन्ना भिन्न. म्हणजे भेदभाव बाळगणे अमंगल आहे, तर समता बाळगणे मंगलमय आहे. सर्व माणसं समान आहेत. बघा तथागत बुद्धांचा यांच्या विचारावर पगडा दिसत आहे. तर असे म्हणजे भेदभाव बाळगणे अमंगल आहे, तर समता बाळगणे मंगलमय आहे. सर्व माणसं समान आहेत असे सांगून संत तुकाराम महाराजांनी विषमतेला विरोध करून समतेचा आग्रह धरला. वर्णव्यवस्थेवर हल्ला करताना संत तुकाराम महाराज म्हणतात वर्णाभिमाने कोण झाले पावन. वर्णाचा जो अभिमान बाळगून कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मज लागी. ते त्यांनी वर्णव्यवस्थेवर सुद्धा कडाडून हल्ला केला. त्यामुळे जे वर्णव्यवस्थेचे समर्थक होते ना, ते तुकाराम महाराजांवर प्रचंड चिडले होते. कारण वर्णव्यवस्था हे ऐतखाऊ लोकांचे दुसऱ्याच्या श्रमावर जगण्याचे भांडवल होते. ऐतखाऊ लोकांचे आणि दुसऱ्यांच्या श्रमावर जगण्याचे हे भांडवल होते. त्यांनी अंधश्रद्धेवर सुद्धा कडाडून हल्ला केला. धन्यवाद सर, धन्यवाद. नवस ते म्हणतात नवस सायास करू नका, प्रयत्नानेच यश मिळेल. असाध्य ते साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, अभ्यासाने सायास प्राप्त होतो. प्रयत्नवादी व्हा, दैवावर आपल्या नशिबावर विश्वास ठेवू नका. प्रयत्न केल्याने अशक्य काम शक्य होते, असा हा संदेश संत तुकाराम महाराजांनी तेव्हा दिला होता. म्हणजे एखाद्याचं जर आपण विद्यार्थी दशक पेपर असेल, आपण पाणी टाकतो, मंदिरात जाऊन पाणी टाकतात. माझ्या समोर आहे कॉलनीमध्ये मंदिरात, तर ते पाणी टाकतात. काय ते फुल पुष्प हे काय ते बेल वाहतात. तर त्यामुळे त्यांना यश प्राप्ती होणार आहे का? तर ते प्रयत्न करतील, सायास करतील, अभ्यास करतील, तेव्हाच त्यांना काय चांगले गुण प्राप्त होतील. याच प्रयत्नवादी विचारांनी ते म्हणतात की आपल्या नशिबावर विश्वास. माझ्या बुद्धीला पटलं म्हणूनच मी इथं व्यक्त होत आहे. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली. तुका म्हणे असे लंड, त्याचे हानुनी होळा तोंड. बघा सनातन्यांच्या वर्चस्वातून समाज मुक्त व्हावा या हेतूने संत तुकाराम महाराजांनी ब्राह्मणी व्यवस्थेवर कडाडून हल्ला केला होता. ते म्हणतात पुढे, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकूनी करती पाप. दावी वैराग्याची कडा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती जडो तयांची संगती. तुका म्हणे सांगो किती जडो तयांची संगती. भटांची संगत सोडा, त्यांनी हे निक्षून सांगितले आहे. त्यांनी पुढे यज्ञ, होम, हवन, तीर्थयात्रा, व्रत वैकल्ये, दशक्रिया,
पुरोहितगिरी आणि पंचांग भविष्य या विरुद्ध बिलकुल मोहीमच उघडली होती. त्यामुळे सनातनी वर्ग संत तुकाराम महाराजांच्या विरोधात उभा राहिला. त्यांच्या अभंगाची गाथा सनातन्यांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकली. ते पदोपदी संत तुकाराम महाराजांना त्रास देऊ लागले आणि यातच संत तुकाराम महाराज नाहीसे झाले. तर ब्राह्मणी पक्षाच्या मतानुसार ते वैकुंठाला गेले. ब्राह्मणी पक्षाच्या त्या मतानुसार ते वैकुंठाला गेले. बघा वैकुंठ किती बिलकुल अपक्षपाती आहे, मी समोर सांगते. तर अभ्यासक जे आहेत चिकित्सक सुदाम सावरकर आणि संस्कृत पंडित डॉक्टर आह साळुंके यांच्या मतानुसार त्यांचा घातपात झालेला आहे. दोन्ही पक्षाचे ह्या ब्राह्मणी आणि हे जे संस्कृत पंडित आहेत डॉक्टर साळुंके आणि सुदाम सावरकर, ह्या दोन्ही पक्षांचे मत पाहण्यापूर्वी संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ आणि स्वर्ग याबाबत काय मत होते ते आपण पाहू पुढे. संत तुकाराम महाराज हे जीवनाला कंटाळलेले नव्हते. ते जगू आणि लढू इच्छिणारे हिम्मतवान आणि क्रांतिकारक संत होते. ते म्हणतात, बुडता हे जन न देखवे डोळा, बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. म्हणजे जनतेला ब्राह्मणी गुलामगिरीमधून बाहेर काढणे हे त्यांचे जीवित कार्य होते. त्यामुळे ते जबाबदारी सोडून इहलोक सोडून, म्हणजे जबाबदारी ही आपली सोडून हा इहलोक, ही जमीन, ही भूमी, कारण ते भूमिपुत्र होते, इहलोक सोडून जाणारे नव्हते. ते उपास तापात जप जाप्य करणारे नव्हते. ते म्हणतात, नको सेवू वन नको सांडू अन्न. म्हणजे अन्न त्याग करणे आणि वनात जाणे याला संत तुकाराम महाराजांनी विरोध केला आहे. संत तुकाराम महाराजांनी स्वतः स्वर्ग, वैकुंठ, मोक्ष नाकारलेला आहे. ते म्हणतात, येथे मिळतो दही भात, येथे मिळतो दही भात, वैकुंठी त्याची नाही मात. कसा पृथ्वीवर काबाड कष्ट केले तर दही भात भाजी भाकरी तर मिळेल, पण वैकुंठात जे कामधेनू कल्पवृक्ष चिंतामणी सांगितले जातात ते तांड खोट असे आहे, असे ते मानतात. त्यांचे म्हणणेच आहे की या पृथ्वीवर तुम्ही काबाड कष्ट करून दही भात आणि भाजी भाकरी तुम्हाला खायला मिळेल, तर पण याला आक्षेप देतात, पण वैकुंठात जे कामधेनू कल्पवृक्ष आहे चिंतामणी जे सांगितले जातात ते बिलकुलच खोट आहेत. ते म्हणतात, भय नाही जन्म घेता, भय नाही जन्म घेता, मोक्ष पदा हानो लाता, तुका म्हणे आता मजन लगे सायुज्यता. म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात, या जन्माची मला भीती नाही. म्हणजे ते पृथ्वीवर राहू इच्छित होते. मोक्षाला लाता मारा म्हणतात ते, मोक्षाला लाता घाला असे म्हणून ते मोक्ष म्हणजे वैकुंठ तथाकथित त्या जे कथेत टाकले त्या वेळच्या त्या मोक्षाचे अति उच्च पद म्हणजे सायुज्य पद. सायुज्य पद हे बुद्ध धम्मामध्ये आहे, वाचनामध्ये गेलेलं आहे आपल्या, असे वैदिक परंपरा सांगते. त्या सायुज्य पदाला तुकाराम महाराज जे वैदिक सायुज्य पद सांगितले आहे त्याचं ते हेळसांड करून इतकं सुंदर रीतीने बाबासाहेबांनी मराठी त्याचं इंग्रजीमध्ये बुद्धाने त्यांचा धम्म लिहिलेला आहे. तर हे जे वैदिक परंपरा सांगते ना सायुज्यवाद, त्या सायुज्य पदाला जो तुकाराम महाराज बिलकुल नाकारतात. आणि जे तुकाराम महाराज वैकुंठ नाकारतात ते तुकाराम महाराज वैकुंठाला जातील का? तुकाराम महाराज म्हणजे बघा, बोले तैसा चाले याची वंदावी पाऊले. या विचारांचे जसे बोलायचे तसे वागायचे असे ते संत तुकाराम महाराज होतात. म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाहीत हे त्यांच्याच अभंगावरून आणि विचारावरून स्पष्ट होते. मग तुकाराम, माझ्या बोलण्यातून काही चुका झाल्यास व्यक्त व्हावे. इथे श्रोत्यांमध्ये ज्येष्ठ मंडळी ज्येष्ठ विचारवंत आहेत. काही चुका झाल्यास लहान समजून मला माफी करा. आणि पुनश्च मी सर्वांनी शांततेने माझे वक्तव्य ऐकले, सर्व श्रोत्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि इथे
आजचा विषय आपणापुढे मी मांडलेली आहे, लोककल्याणकारी क्रांतिकारक संत तुकाराम महाराज. आपल्या ह्या तुटक्या नागपुरी भाषेत, विदर्भाच्या भाषेमध्ये मी व्यक्त झालेली आहे. तर सर्वांना विनंती आहे की माझ्या बोलण्यातील काही कमीपणा असेल तर त्यांनी व्यक्त व्हावे आणि मला सांगावे. यातच मला खूप आनंद होईल. धन्यवाद सर. सर्वांचे ऋणी आहे. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. साधु 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 साधू साधू साधू. आजच्या प्रमुख वक्त्या आदरणीय माधुरीताई कोटांगळे यांनी त्यांना जो विषय आपण दिलेला होता, लोककल्याणकारी संत तुकाराम महाराज, ताईंनी खरंच संत तुकाराम महाराजांचं पूर्ण त्यांचे अभंग म्हणून, त्यांचे गाथांचे दाखले देऊन आपल्याला हा विषय अतिशय सुंदरपणे समजून सांगितलेला आहे. आणि ताईंनी मधून मधून खूप ऐतिहासिक संशोधनात्मक सुद्धा आपल्याला संत तुकाराम महाराजांच्या त्यांच्या ज्या बाबी आहेत त्या उलगडून दाखवलेल्या आहेत. खरंच संत तुकाराम महाराज हे क्रांतिकारी संत होते, पण त्यावेळेच्या समाज व्यवस्था, धार्मिक व्यवस्था याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांनी अतिशय मोलाचं असं जनजागृतीचं काम केलेलं आहे. संत तुकाराम महाराज आज आपण पाहतो की इतिहास जर आपण वाचला तर भंडारा डोंगराव त्यांनी ध्यानधारणा करत होते. त्याचप्रमाणे त्यांच्या अभंगांना गाथा म्हणतात. आणि गाथा मंदिर सुद्धा आता जर तुम्ही पाहिलं तर गाथा मंदिर म्हणून देहूला पूर्ण असं मोठं उभारलेलं आहे. तेव्हा संत तुकाराम महाराजांचा पूर्ण इतिहास आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या आदरणीय माधुरीताईंनी आपल्या पुढं विशद केलेला आहे. तर मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि ताईंच्या या व्याख्यानावर आपल्यापैकी कोणाला अभिप्राय द्यायचा असेल तर आपण अभिप्राय देऊ शकता. आपला हँड राईज करून आपण अभिप्राय देऊ शकता. प्रथमतः हँड राईज मदन कांबळे सरांचा झालेला आहे. तर मी मदन कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या संदर्भात, या व्याख्यानाच्या संदर्भात व्यक्त करावं ही विनंती करतो. ग्रुपवरील माझ्या सर्व बांधवांना मानाचा जय भीम. तसेच आज कोठांगळीताईंचा विषय खूप चांगला होता आणि त्यांनी खूप काही पैलू सांगितल्या तुकाराम महाराजांच्या. कारण तुकाराम महाराज हे संत परंपरा, आणि त्या संत परंपरेच्या माध्यमातून त्यांची जी जागृती होती संत तुकाराम महाराजांची, खूप वाखाणण्यासारखी आहे. की त्यांनी म्हणजे परमात्मा त्यांनी जाणला, म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये, म्हणजे वारकरी संप्रदाय जे आहे ते परमात्मा वगैरे मानतात. तर त्यांच्या म्हणजे व्याख्यानातून हे जाणवतं तुकाराम महाराजांच्या की त्यांनी म्हणजे हे प्राण्यांवर दया केली. त्यांनी माणसांच्या लहान मुलांपासून तर जे वयस्कर आहेत, जे गरीब आहेत, जे म्हणजे असं हे भाबडेत, ह्या लोकांना कसं उमजल, कसं समजल, ह्या दृष्टिकोनातून खूप चांगले चांगले त्यांनी मार्ग दाखवले. एवढंच काय तर ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्यांना भेटायला येतात आणि त्यांना नजराणा देतात, तो सुद्धा त्यांनी डावललेला आहे संत तुकाराम महाराजांनी. एवढी त्यांची प्राण्यांवरती हे होती की प्राणी सुद्धा म्हणजे आम्ही जातो आमच्या गावा, राम राम आमचा घ्यावा. ज्यावेळेस ते असे म्हणतात तर मन भरून येतं, डोळे भरून येतात. कारण हे आम्हाला काहीतरी इयत्ता चौथीत असताना धडा होता तुकाराम महाराजांचा. आणि त्यांचे जे पैलू, त्यांचे जे विषय आपण ज्यावेळेस, कारण प्रत्येकाच्या मनावर ते बिंबलेलं आहे. कारण त्यांची ज्यावेळेस पालखी निघती तुकाराम महाराजांची देहूपासून तर पंढरपूर पर्यंत, तर लाखो भाविक त्यांच्या पालखीमध्ये सहभागी होतात. आणि फक्त काय एकच मराठा समाज नसतो, सर्व धर्माची लोक गुण्यागोविंदांनी जातात, खेळतात, बागडतात,
आणि मोठ्या मनानं कौतुक करावं असं वाटतं तुकाराम महाराजांचं, की त्यांची ही पालखी सगळ्या धर्माच्या लोकांनी ही जी पिढी चालू ठेवलेली आहे की सगळ्या ठिकाणी त्यांना अन्नदान मिळतं, कोण फळदान देतात. कारण हे आणि त्यांच्यावर गौतम बुद्धांचा मोठा हे होता की त्यांनी गौतम बुद्धांना खूप मानलं होतं आणि त्यांचे जे आचार विचार आहेत त्यांनी ते अंमलात आणलेत संत तुकाराम महाराजांनी. आणि ते आपल्याला स्रोत आहे आणि आपल्या समाजाला सुद्धा माहिती आहे. तेव्हा ह्याच्यामध्ये काही कुठलं हे करणार, परंतु त्यांनी जे त्यांचा अंधश्रद्धेवरचा पण जरा हे होता की लोकांना ते सांगायचे की हे असं नाही तसं नाही, हे सगळ्या गोष्टीवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. आणि शेवटी त्यांचा तो आता कोण काय बोलतं, कोण म्हणतं संत तुका झाला शिकळस, मग त्यांना ते गरुड आला आणि त्यांना त्या ह्याच्यामध्ये घेऊन गेला त्या ह्याच्यामध्ये. आणि कोण काय सांगतं तर कोणी लोकांनी त्यांना संपवलं. आता कुठल्या गोष्टीवर आपण हे करायचं, परंतु भोळी भाबडी जनता, कारण त्यांच्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवलेल्या होत्या ह्या कर्मठ रूढीच्या लोकांनी, जे म्हणजे स्वतःला भट समजायचे आणि दुसऱ्यांना तुच्छ समजायचे. पण तुकाराम महाराजांनी त्यांना सुद्धा चांगल्याच गोष्टीतून उत्तरं दिलेली आहेत आणि चांगल्याच गोष्टीतून त्यांच्या सामोरं गेलेले आहेत. आणि सगळ्या गोष्टीचं अनुकरण करून या सगळ्या जे भट्ट लोक आहेत, जे ब्राह्मण आहेत, ह्यांच्या विचारांना त्यांनी तिलकांजन देऊन त्याच्यावरती मात केलेली आहे. हे सगळं त्यांच्यावरती बिंबलेलं गौतम बुद्धांचे विचार. आणि आपण म्हणतो काया वाचा मन, तसं हे तुकाराम महाराजांनी सगळ्या काया वाचा मनावरती खूप मोठं विजय मिळवला होता. म्हणजे त्यांच्या गोष्टी सांगायला खूप काही आहेत, पण आता ह्या ग्रुपवरती खूप काही बोलणार आहेत. मी जास्त न बोलता ह्याच ठिकाणी थांबतो. माझ्या आदर माधुरी ताई कोठांगळे ह्या नागपूरहून आहेत. आता त्या पण रेल्वे कर्मचारी आहेत. आता मी पण स्टेशन मास्टर आहे. मला माहिती आहे की मला ड्युटीवर असताना मला सगळ्यांना सांभाळावं लागत होतं. कारण पास देण्यापासून तर सगळ्या गोष्टीवर स्टेशन मास्तरांची सही असते आणि कुणाला कुठलं पगार काढण्यापासून तर सगळ्या गोष्टी स्टेशन मास्तरांच्या हातून. कुणाचा चेक जरी आला मोडला तर स्टेशन मास्तरांची सही घेतल्याशिवाय चेक मोडत नाही. कुठलंही कार्य असू द्या, मग ते पब्लिक डिलिंग असो, स्टाफच्या कंप्लेंट असो, सगळ्या गोष्टी. कोणाच्या घरात लाईट जरी नसली तरी स्टेशन मास्तर संपूर्ण कुटुंब प्रमुखासारखा तो इन्चार्ज असतो. हे सगळे स्टाफ त्यांना विचारून बाहेर जात असतात. तेव्हा मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता जास्त न बोलता ताईंचं पुन्हा खूप गोड कौतुक करतो. खूप छान विषय दिला ताई, तुमचं मनापासून कौतुक करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. खूप खूप धन्यवाद मदन कांबळे सर, आपण खूप सुंदर अभिप्राय दिलेला आहे. आणि माधुरी ताई आजच्या ज्या प्रमुख वक्ते आहेत, त्यांनी तुकाराम महाराज हे क्रांतिकारकच होते. त्यांना अवघं 42 वर्षाचं आयुष्य लाभलं म्हणजे, कारण त्यांचा इतिहास, त्यांचं काय झालं, किंवा वैकुंठाला गरुडाचं विमान आलं आणि गेलं, की ज्या काळात विमानाचं काहीच नव्हतं. पण आजच्या वक्त्यांनी आपल्याला या संदर्भात खूप सुंदर असं सांगितलेलं आहे की भ्रम पसरविण्यात मनुवादी किती हुशार असतात. तर हे ताईंनी हे अभ्यासपूर्वक त्या तुकाराम महाराजांच्या जीवनाचा अभ्यास करून पूर्ण त्यांच्या संदर्भात माहिती सांगितलेली आहे. तर मदन कांबळे सर, मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि यानंतर अभिप्राय देण्यासाठी आदरणीय अशोक गायकवाड सरांना विनंती करतो. आदर्शांना वंदन, मान्यवरांना जय भीम. माधुरीताई कोटांगळे, खूप छान संत तुकाराम आमच्या समोर उभा केला. एक नंबर प्रवचन, रेग ना रेग सांगितले आम्हाला. फार छान वाटलं. असा कधी तुकाराम आम्ही पाहिला नाही आणि बघितला बी नाही, ऐकला बी नाही. फार छान. धन्यवाद ताई. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. खूप खूप गायकवाड सर, आपले खूप खूप आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो. आपण सुंदर असा अभिप्राय दिलेला आहे माधुरीताईंच्या व्याख्यानासंदर्भात. यानंतर कोणाला अभिप्राय व्यक्त करायचा असेल, मी आदरणीय विद्याधर देशमुख यांना विनंती करतो, आपण आपला अभिप्राय द्या.
आदर्शांना वंदन. उपस्थित मान्यवरांना जय भीम. जय भीम. खरोखरच माधुरीताईने अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये संत तुकाराम महाराजांचं जणू काही चरित्रच उभं केलेलं आहे. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आम्ही एवढी पुस्तकं वाचलेली आहेत. आमच्या वाचनामध्ये सुद्धा कधी एवढे दोहे आणि तुकाराम महाराजांच्या ओळ्या मी तरी काय कधी वाचलेल्या नाहीत बरं का. आणि सुंदर मांडणी केलेली आहे. आणि दोहे, तुकारामांचे दोहे, तुकारामांचे अभंग, काही गाथा आहेत, या सर्व ताईंनी तिथं मांडलेले आहेत. आणि त्याचं मराठीमध्ये अर्थ सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने, आता मराठी अर्थ आम्ही ऐकलेला आहे वक्त्यांच्या तोंडून. तुकाराम महाराज अंधश्रद्धेच्या विरुद्धात होते. त्याच्यानंतर तुकाराम महाराज हे दानशूर होते, अभ्यासू होते. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सनातनी लोकांना जाचक होत्या, त्यांना पटत नव्हत्या. म्हणून तुकाराम महाराजांच्या विरोधात बंड केलं होतं. ही गोष्ट ताईने प्रखरशाने मांडलेली आहे. तर ताईंचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ताईंना शुभेच्छा. ताई असंच वाचन करत चला. एखाद्या महिलांनी तुकाराम महाराज मांडणं म्हणजे ह्या आत्ताच्या घडीला फार अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बरं का. आता साधं जात्यावरचं गीत म्हणणाऱ्या ज्या महिला होत्या त्याच्यापैकी आता कोणी नाही आहेत. पण आता सुद्धा अभ्यास करणं आणि वाचन करणं, ताईंनी वाचलेलं, ताईंच्या मनाला हे पटलेलं असणार आहे की संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, संत तुकाराम महाराजांचा खून झाला म्हणतात, किंवा संत तुकाराम महाराज हे वैकुंठवास हे नाकारत होते, तरी सुद्धा ते वैकुंठाला गेले कसे, हा प्रश्न उभा केलेला आहे. तर खरोखरच ताई आपल्याला चांगल्या पद्धतीनं तुमचं व्याख्यान मला तरी खास करून आवडलेलं आहे बरं का. सुंदर सुंदर मांडणी केलेलं आहे. धन्यवाद ताई. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. खूप खूप धन्यवाद आदरणीय विद्याधर देशमुख सर. आपण खूप सुंदर, खूप खूप धन्यवाद. यानंतर मी माया इंगळे यांना विनंती करतो, त्यांनी आपला अभिप्राय द्यावा. हॅलो हॅलो, बोला बोला बोला. आता ताईने जे माहिती, अतिशय अशी मोलाची माहिती आणि डीप मधली माहिती दिलेली आहे. खरोखरच तुकारामाच्या ज्या गाथ्या त्या संस्कृत मध्ये होत्या, पण जगणारे महाराज की त्यांनी ते गाथा आपल्याला मराठीत त्या विरोध संत तुकाराम महाराज त्या जे त्यांचं जे ते गाथा होते, त्याचे जे विचार होते, त्याने जे विचार समाजामध्ये मांडले आणि ते तथागत बुद्धाच्याच विचाराचा त्यानं प्रचार आणि प्रसार केला, पण त्यांच्या भाषेमध्ये केला. पण तथागत बुद्धाचेच खरे ते विचार संत तुकाराम महाराज आपल्या समाजामध्ये पेरले आणि त्यानं अतिशय असं अतिशय सुंदर मांडले. त्याबद्दल मी ताईचं आणि सर्व उपस्थितांचं अभिनंदन करतो आणि माझे जे शब्द आहेत ते विराम देतो. जय भीम, नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद आपले सर. आपण खूप सुंदर अभिप्राय व्यक्त केलेला आहे. हर्षण सर, आपल्याला काही सांगायचं आहे? हर्षण सर. आदर्शांना वंदन. उपस्थित सर्व मान्यवरांना सविनय जय भीम. सर्व उपस्थितांचं मी कौतुक करतो आणि आभार मानतो. उपस्थिती चांगली आहे, तुमची उपस्थिती प्रार्थनीय यावी हे वाटतं. आता मी ताईंच्या व्याख्यानाबद्दल बोलतो. ताईंनी इतके सुंदर विचार मांडले की बास रे बास. आपल्याला सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेबांचे मूकनायक, प्रबुद्ध बहिष्कृत जनता हे जे पेपर वाचले, तर या पेपर मध्ये अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी संपादकीय लेखनमध्ये तुकाराम महाराजांचे अभंग लिहिलेले. साळुंखेंनी, डॉक्टर साळुंखेंनी बुद्ध तत्वज्ञानी तुकाराम
असंच पुस्तक लिहिलेले आणि ते भरपूर गाजलेले. म्हणजे तथागतांचे जे विचार होते सनातनांच्या विरुद्ध, तेच विचार तुकाराम महाराजांनी केलं. ताईंनी विषयाची सुंदर मांडणी केली. ताईंच्या पुढील कार्याला शुभेच्छा. आणि मी पुढील सूत्र अरविंद जगतापांकडे देतो. खूप खूप धन्यवाद हर्षानंद सर, आपण अभिप्राय दिला त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर मला अभिप्राय व्यक्त करण्यासाठी कोणाचा हँड राईज दिसत नाही, तर ठीक आहे. आहे. यानंतर आदरणीय सुमन शिंदे यांना मी विनंती करतो, त्यांनी अभिप्राय व्यक्त करावा. सर्व महामानवांना अभिवादन व सर्वांना सविनय जय भीम. माधुरीताईंना पण जय भीम. माधुरीताईंनी तुकाराम महाराजांबद्दल खूप छान माहिती दिलेली आहे. सोन्या चांदीला भाव न देता शेतीला भाव द्या, किंमत द्या असं सांगले. कारण की शेतीमधून आपल्याला सर्व काही उत्पन्न मिळते, त्याची माहिती दिली. आणि जैसे बोले तसे चालले, त्याची वंदावी पावले, हे पण खूप छान माहिती दिली. तसेच गरुड पक्षी आले, गरुड आले आणि गरुडावरती तुकाराम महाराज बसून गेले. खरंच एक म्हणजे ऐकायला सुद्धा किती वाटतंय ना. तुकाराम महाराजांच्या गाथेबद्दल पण माहिती दिली. आणि अशीच तुम्ही माहिती आम्हाला देत राहा. 2 शब्द मी तर संपवते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आदरणीय सुमन शिंदे ताई. आपण खूप सुंदर अभिप्राय व्यक्त केलेला आहे. यानंतर आपण एक शेवटचा अभिप्राय घेत आहोत. आदरणीय दत्तात्रय जगताप यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला अभिप्राय द्यावा. सर्वांना जय भीम. ताईंनी जे आजचं व्याख्यान सांगितलं ते खूप छान होतं, ऐकण्यासारखं होतं. ते ताईंना खूप खूप अभिनंदन. खूप खूप धन्यवाद दत्तात्रय सर. आपण नेहमी अभिप्राय देत असता, थोडं का होईना आपण जॉईन होत असतात, त्यामुळे आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आजचा जो आपला महत्वाचा आणि गोड असा कार्यक्रम आहे आभाराचा, त्या आभाराच्या कार्यक्रमासाठी मी आदरणीय सरलाताई दामोदर उपरवट, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागास वर्गीय विकास संस्था, त्रिवेणीनगर पुणे येथून आहेत, त्यांना मी विनंती करतो की आज आपण आभाराचं कार्य हाती घ्यावं. आदरणीय सरलाताई. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करते. आज माझ्याकडे सूत्रसंचालन होतं, परंतु मला उशीर झाला जॉईन व्हायला, त्यामुळे सरांनी ती बाजू सांभाळून घेतली. तर सर्वात आधी सरांचे धन्यवाद म्हणते. तर माझ्या आज गोड कार्यक्रमाला मी सुरुवात करत आहे. महाकारुणिक तथागत सिद्धार्थ सम्यक संबुद्ध परमपूज्य बोधिसत्व विश्वभूषण भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष, प्रथम अध्यक्ष, आदरणीय सर्वांचे आपले आधारस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर, माता फातिमा बिसेक, या समाजासाठी ज्या महान माता आणि महामानवांनी स्वतःचा देह आणि आयुष्य झिजून सर्व बहुजनांसाठी, सर्व शोषित पीडितांसाठी सुखाची द्वार खुली केली, सोन्याचे दिग्वस दाखवले, आनंदाचे क्षण आपल्या जीवनात आणले, त्या सर्वच महान माता आणि महामानव यांच्या विचारांना, त्यांच्या क्रांतीला, त्यांच्या जीवनातील झिजलेल्या प्रत्येक क्षणाला मी त्रिवार अभिवादन करते. तसेच मी माझ्या आईबाबांच्या चरणी नमन करते. आणि आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच विचारवंत, प्रज्ञावंत, अभ्यासक, चिकित्सक, बुद्धिवंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते आणि धम्माचं काम करणारे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य आणि सर्वच आपल्या बालक, बालिका, माता, भगिनी, सर्व धर्म बांधव सर्वांना मी सविनय जय भीम करते. देशाची प्रगती. तर माझा आवाज व्यवस्थित येतोय ना? हो, आवाज व्यवस्थित होतो, पण कोणीतरी एका व्यक्तींचा माईक चालू आहे. तर
ठीक आहे. हा त्यांनी बंद केलं त्यांनी. हा बंद केलं त्यांनी. हा ओके. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला. आजचे पुष्प क्रमांक आहे 903, शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024. प्रमुख वक्त्या, आजच्या प्रमुख वक्त्या आदरणीय माधुरीताई चंद्रकिरण कोटांगळे. ताई रेल्वे कर्मचारी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत नागपूर येथून. आणि आजचा ताईंचा विषय आहे लोककल्याणकारी संत तुकाराम महाराज. तर खरोखर ताईंनी तुकाराम महाराजांचे जे काही जीवन कार्य आहे, त्यांच्या जीवनाबद्दल जे काही आतापर्यंत ऐकलेलं होतं त्याच्यामध्ये खरं वेगळं आणि खूप छान अशी अभ्यासपूर्वक माहिती दिलेली आहे. ते आतापर्यंत सांगायचे की ते असेच गरीबच होते आणि मग म्हणून ते जीवनाला कंटाळले आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी. आता तसंही जे म्हणतात ना, ज्याच्या हाती ससा तो पारधी, तर अशा प्रकारे ते प्रत्येकाने म्हणजे लिहून ठेवलेलं आहे. ज्याच्याबद्दल चांगलं सांगायचं त्याच्याबद्दल कसं वाईट सांगता येईल असं बदनामीचे जे काही ताईंनी आधीच ताईंच्या प्रवचनातून सांगितलेलं आहे. तर खूप छान ताईंनी आज म्हणजे ताईंचं आजचं जे काही हे होतं, ताईंनी सुरुवातीला सांगितलं की मी कुणी वक्ता नाही आहे, परंतु ताई मी तुम्हाला सांगते असं वाटत नाही तुम्ही वक्ता नाही म्हणून. एखाद्या वक्त्यालाही तुम्ही टक्कर देऊ शकाल, एवढं छान तुमचं आजचं वक्तव्य झालेलं आहे. एवढं छान तुम्ही तुकाराम महाराजांच्या बद्दल सांगितलेलं आहे. तुकाराम म्हणजे बीज जी साजरी करतात, आता आमच्या जवळच आहे, जास्त लांब नाही आहे देऊगाव, आम्ही बघून आलेलो आहोत. तर खरोखर तुकाराम महाराज हे, त्यांना बोधिसत्व सुद्धा म्हणतात तुकाराम महाराजांना. कारण बुद्धांच्याच विचारांचं जे काही म्हणजे विचार आहेत ते त्यांच्या जीवनात होते, ते जीवनात ते कृतीत उतरत होते. तर मी आदरणीय कोटांगळे ताईंचे खूप खूप आभार मानते. ताईंनी खरोखर आज खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज आपल्याला सर्वांच्या समोर मांडलेले आहेत. धन्यवाद ताई. असेच वेगवेगळे विषय घेऊन, महापुरुषांचे संतांचे विषय घेऊन तुम्ही खरोखर आम्हाला सर्वांना त्याबद्दल अभ्यास आमचाही वाढावा यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही व्याख्यान देत चला. तुमचे खूप खूप आभार मानते मी. खूप खूप धन्यवाद ताई. त्यानंतर आपल्याला अभिप्राय देणारे आपले आदरणीय मदन कांबळे सर. खरोखरच खूप छान सरांनी आज माहिती दिलेली आहे आणि आपण सुद्धा वारीमध्ये जायला पाहिजे किंवा जातात बरेच लोक. तर ही खरोखर संत परंपरा आहे, ही चालू ठेवलेली आहे. आणि तुकाराम महाराजांचे जे विचार आहेत हे आपल्या आजच्या विषयानुसार जे लोककल्याणकाराचे विचार आहेत, मदन कांबळे सरांनी सुद्धा खूप छान आज ताईंनी जो काही सारांश सांगितलेला आहे, जे काही प्रवचन दिलेले आहे त्याचा सारांश सरांनी सांगितला. मदन कांबळे सरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. खूप खूप आभार सरांचे मानते. त्यानंतर आपले अशोक गायकवाड सरांचं पण एक मला विशेष वाटते की ते थोडक्यात का होईना परंतु अभिप्राय देतात. अशोक गायकवाड सर, तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. असेच तुम्ही नेहमी आपल्या म्हणजे जे श्रोते वक्ते असतात त्यांचा उत्साह वाढवता. खूप खूप धन्यवाद सर. आणि त्यानंतर आपले विद्याधर देशमुख सरांनी तर सांगितलं की एवढं वय झालेलं आहे, परंतु ताईंनी जे काही सांगितलं ते त्यांच्याही वाचनात नाही आलं. म्हणजे बघा ताईंचं वाचन किती डीप मध्ये आहे. तर विद्याधर सरांचे मी खूप खूप धन्यवाद देते. सरांना खूप खूप आभार मानते. त्यानंतर खरं तर इथे मायाताई इंगळे नाव होतं, परंतु इंगळे सर त्यांनी अभिप्राय दिलेला आहे. तर मी इंगळे सरांचे खूप खूप धन्यवाद देते, खूप खूप आभार मानते. सर खूप छान तुम्ही आज अभिप्राय दिलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या समितीचे सदस्य आदरणीय हर्षानंद, ज्यांच्या नावातच हर्ष आणि आनंद आणि आडनावामध्ये सोनं आहे, असे सर्वांना हर्ष आणि आनंद देणारे हर्षानंद सोनवणे सरांचे पण खूप खूप धन्यवाद मानते, खूप खूप आभार मानते. कारण वेळोवेळी ते माहिती देतात की उपस्थिती किती आहे किंवा कुणाचा व्हिडिओ सुरू आहे का. म्हणजे एक प्रकारचे काळजी घेणारे जे आहेत ते आदरणीय हर्षानंद सोनवणे सर आहेत. सरांचे पण खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार सरांचे. त्यानंतर सुमनताई शिंदे, ताईंनी पण खूप छान अभिप्राय दिलेला आहे. ताईंचे पण मी खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते ताईंना. आणि दत्तात्रय जगताप सरांचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे की ते थोडक्यात का होईना परंतु त्यांचा अभिप्राय देतातच. दत्तात्रय सर, तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आणि आज ज्यांनी माझी जबाबदारी स्वतः घेतली असे आदरणीय सूत्रसंचालन करणारे आजचे अरविंद जगताप सर
निवृत्त लेखापरीक्षक आहेत, रक्षा लेखा नियंत्रक, कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे 1. सरांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. सरांचा सुद्धा खूप छान अभ्यास आहे आणि त्यांची वाणी सुद्धा खूप छान आहे. नेहमी प्रोत्साहन देणारे वक्तव्य आहेत. म्हणजे ते शब्द बोलतात की समोरच्याला खूप छान प्रोत्साहन मिळतं त्यांच्या वाणीमधून. तर आदरणीय जगताप सरांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते सरांना. आणि त्यानंतर आपले सर्वांचे लाडके, आपल्याला सर्वांना जोडणारे आणि सर्वांना टिकून ठेवणारे, आणि आता तर आपलं जे काही प्रवचन आहे, जे काही मालिका आहे, ही YouTubeला सुद्धा बघता येते. यासाठी दादांना आणि सर्व समितीला खूप खूप धन्यवाद. मी स्वतः ऐकलं आणि माझ्या भावाने, मी गावाला गेलेले होते गेल्या आठवड्यामध्ये, तर माझ्या भावाने ऐकलं. माझ्या भावाला खूप आनंद झाला की तुमची समिती एवढं छान काम करते. त्यांनी सर्वांना खूप धन्यवाद दिलेत. तर आपले आदरणीय सर्वांचे लाडके आदरणीय मुकेश माणिक गायकवाड यांचं म्हणजे कसं आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान, असे आपले दादा बोधाचार्य आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, शिक्रापूर तालुका शिरूर पुणे. आताच ताईंनी सांगितलेलं आहे ताईंच्या प्रवचनामध्ये की माणूस पैशाने श्रीमंत किती आहे किंवा आणखी कशाने तो मोठा आहे, त्यापेक्षा तो लोकांना काय देतो. लोकांना जर आपल्याकडे म्हणजे स्वतःचा संसार प्रपंच सांभाळून जर लोकांच्या इतरांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी जर कुणी काही कार्य करत असेल, तर ते म्हणजे आपल्या या संविधान विश्लेषण समितीची सुरुवात करणारे आदरणीय मुकेश दादा. तर दादांना खरोखर जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. दादांना पण मी खूप खूप धन्यवाद देते, खूप खूप आभार मानते दादाचे. आणि खरोखर स्वतःला एक लकी समजते की एवढा चांगला, एवढा छान ग्रुप मला मिळाला. एवढे माझ्यासाठी म्हणजे जे काही मोठे आहेत माझ्यापेक्षा, ते अगदी माझ्या मोठ्या भावासारखे, वडिलांसारखे, आणि जे लहान आहेत ते माझ्या लहान भावासारखे. आणि सर्व बहिणी, लहान बहिणी, मोठ्या बहिणी या ग्रुपमध्ये मिळाल्या. सर्व गोतावळा इथे दादांमुळे तयार झालेला आहे. या मुकेश दादांचे खरोखर खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आणि आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व स्तरातून, सर्व महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या, भारताच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी, सर्व बालक बालिका आणि आपले सर्व धम्म बांधव की वेळातला वेळ काढून अगदी टिकून राहतात, कार्यक्रम ऐकतात आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. ते सर्वच आपल्या श्रोत्यांचं मी मनापासून आभार मानते, खूप खूप त्यांना धन्यवाद देते. आणि आपले आयोजक ग्रुप आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे. आणि सर्वांचेच मी आभार मानते. कुणाचं चुकून माकून अनावधपणे नामोल्लेख राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते. आणि पुढील सूत्र मी आदरणीय अरविंद सरांकडे देते आणि माझ्या कार्यक्रमाला मी इथेच विराम देते. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान.